हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी स्पेशल पुरणपोळीसाठी ब्लॉग बनवणार आहे. मी एक महाराष्ट्रीयन पोरगी आहे, तर मला पुरणपोळी आवडणार नाही असं कधी होणारच नाही. सो लेट्स गो की आपण पुरणपोळी बनवूया आज माझ्यासोबत. हे काम करण्यासाठी मी एक माझा पर्सनल एजंट बोलवलाय बाहेरून पुरणपोळी करणं, आणि त्याच्याशी मी तुम्हाला इंट्रोड्यूस नक्कीच करून देईल. हॅलो, मीट माय पुरणपोळी एजंट. सो हिअर इज आवर पुरणपोळी एजंट फॉर स्पेशल पुरण. हे आम्ही डाळ शिजवून घेतली आणि पीठ मळून घेतलंय. एवढ्या पिठाचे 4 पोळ्या आमच्या दोघीला बास होत्या. सफिशियंट आहेत आणि खाणारच किती आम्ही, नाजूक नाजूक लेकर आहेत, हो ना. तर पुरणपोळी येते किती? हो म्हणायचं. हा नाही, तुझ्या हाव मध्ये तुम्ही विदर्भाच्या माणसं आहे ना. हाव गॅस हे असं नीट करायचं. येतं ना तुला? तसे खूप नाही शिकवायचं असलं सांग सगळे तुम्ही. मला काय येत नाही काय? नाही ती दहेज साक्षीच्या तोंडातले घाण सवय तर मारायची ना. हॅलो, आमचं पुरण मळायला चालू. मळायलाच म्हणतात ना, मग वाटायला चालू. मस्त झाले ना. हे आमचं पुरण रेडी झाले आणि आता याला ना आम्हाला साखर टाकून परतून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये तेल कोण टाकतं कढईमध्ये? नाही जर तिकडे तुमच्याकडे काही करत, आमच्याकडे करतात तसं नाही टाकत ना. ते टाकून त्याला परतून घ्यायचं. असं कसं विदर्भातले लोक, विदर्भाला नाव घ्यायचं नाही. आमच्या मराठवाड्यात नाही टाकत. नाही चप्पल तेलामध्ये परतलं येईन. आई तेलात परतून घेतो ना आपण. नाही तूप टाकतात. टाकते सांडस. कसली असते सांडस? म्हणजे सांडस म्हणजे काय? ए बाई, हे विदर्भातले लोक येडे रे राव. सांडस काही म्हणते. अगं पकड म्हणते. पकड त्याला, पकड ते जळा लागले खरंच. ते बा आई माझ्या साईड नाही, आई माझ्या साईड. सांडस म्हणे. हा सराटा म्हणते त्याला. कशाला सराटा म्हणते त्याला? उलटं नाही, हे आमच्याकडे उलटं म्हणते ह्याला. सराटा म्हणते. सराटा नाही, खराटा काही म्हणते. सराटा म्हणते. बाई रेने किती पातळ झाले. येणे नको होत ते घरा होते. आपल्या पोळीतून बाहेर येतं. सांडस काही पकडला सांडस म्हणते. उलटण्याला खराटा. सराटा. हा सराटा. अजून दुसरं सांग ना. आम्ही पोळ्या करायला स्टार्ट केले आणि आमच्या पहिल्याच पोळीचा सत्यानाश झाला माझ्यामुळं. म्हणून ते तुला बोललो ना स्पेशल पुरणपोळीसाठी. सगळंच पुरण बाहेर निघलं जावं. असो, सेकंड चांगली कर टाक. सो दिस इज आवर सेकंड पोळी. वाव ए वाव रे, तुझी पोळी पाय कसली फुगली यार. माझीच बिघडायची होती का? तसं मला पण येते, पण जाऊ दे. परफेक्ट. हे आपलं म्हणून पुरणपोळीचा एजंट म्हटलं मी पहिल्यांदाच. हिला तरी मी नाही मला काय कसलं भारी दिसायला आमच्या पोळ्या. मस्त झाले. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या. टाटा.